केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जो भी बोलते हैं खुलकर बोलते हैं। ऐसी ही खुली खुली बात उन्होंने सावनेर विधानसभा को लेकर कही। एक कार्यक्रम के लिए पहुंचे गडकरी ने इस विधानसभा सीट में इस बार कमल के चुनाव चिन्ह को जताकर लाने की अपील के साथ ही उन्होंने ये भी कहा कि इस क्षेत्र के विधायक को उनका आशीर्वाद है, ऐसा अपप्रचार किया जाता है, लेकिन ये सच नहीं है। राजकारण जे करतात त्यांना जी आपल्या कामावर जिंकून येण्याची शाश्वती नसते, ते जातीपातीचं राजकारण करतात। हा खैरे आहे का तिरळे आहे या भानगडीत पडू नका। मी लोकांना नेहमी विचारतो, तुम्हाला बिर्याणी खायची असेल तेव्हा कोणाकडे जाता? तेव्हा मुसलमानाचे रेस्टॉरंट बरोबर ते लाईन लावून खातात तिथं। हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टरची जात नाही विचारत, तो चांगला आहे त्याच्याकडे जायचं। कोण जाणं तुझ्या जातवाल्याकडे? तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे। तसंच आपल्याला काम करणारा प्रामाणिक चांगला आमदार पाहिजे, जो आपलं भविष्य बदलवू शकतो, जो आपलं सुखदुःखामध्ये सामील होऊ शकतो, जो आपल्या भागाचा विकास करू शकतो, असा इमानदार कर्मठ काम करणारा कार्यकर्ता आपला आमदार असेल तर तुमची विकासाची बुलेट ट्रेन 3 पटीने स्पीडने गेल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून आपल्या विचाराच्या आधारावर, आपल्या संघटनेच्या आधारावर जोपर्यंत निवडणूक होणार असेल तोपर्यंत ज्याला तिकीट मागायचं तेवढे मागा। आणि एकदा पक्षाने निर्णय दिला की ज्याला दिला त्याच्या मागे उभे राहा आणि त्याला यावेळी काही करून सावनेरमधून कमळाचं फूल आलं पाहिजे याची काळजी घ्या। गडकरी ने नाम तो नहीं लिया, ये कहा कि उन्हें लेकर ये अप्रचार किया जाता है कि स्थानीय विधायक को उनका आशीर्वाद है, लेकिन ऐसा नहीं है। उनकी निष्ठा भाजपा से है, उनके खून में भाजपा है। राजनीति में सबके काम करने पड़ते हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि किसी को किसी का आशीर्वाद है। माझ्याबद्दल प्रचार करतात की माझा आशीर्वाद आहे। मी भारतीय जनता पार्टीचं रक्त माझ्या शरीरामध्ये आहे आणि जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत विचाराची आणि संघटनेची आयुष्यात कधी बेईमानी करणार नाही। पण एक गोष्ट खरी आहे की लोकशाहीमध्ये कोणी व्यक्ती माझ्याकडे येऊ, मला विरोधात काम करणारे लोक माझ्या घरी आले, माझ्या विरोधी बोलणारे जरी आले, तर मी या संस्कारात वाढलो आहे की ज्यांनी मत दिले त्याचंही काम करीन आणि ज्यांनी विरोध केला आणि मत दिले नाही त्याचंही काम करेन। त्यामुळे मी कामाच्या बाबतीत कधी भेदभाव नाही केला। प्रत्येक जात पंथ धर्म भाषा मी मानत नाही। मला जातीवादाचं राजकारण बिलकुल पसंत नाही। माणूस हा जातीने मोठा नाहीये, माणूस हा गुणांनी, कार्याने आणि कर्तृत्वाने मोठा आहे।